किडनी आणि अँजिओप्लास्टी त्यांची आली होती, काही किडनीचा त्यांना आजार झालेला होता, डायलिसिस सुरू होतं, अशासाठी ते इथे उपचार घेत होते वेळोवेळी. आणि काल रात्री 1:30 त्यांचं इथे निधन झालं, दुःखद निधन झालं. आणि ते निधन झाल्यानंतर आम्ही इथे या ठिकाणी होतो, तर आम्ही खाली जे तळमजल्यावर त्यांचं काउंटर आहे तिथे येऊन आम्ही विचारपूस केली की आता पुढे प्रोसिजर काय आहे याची. तर त्यांनी सांगितलं की ते पेशंट शहरी गरीब योजने, पुणे महानगरपालिकेची जी शहरी गरीब योजना आहे त्याच्या अंतर्गत ते उपचार घेत होते. त्यामुळे सकाळी 8:30 वाजता बिलिंग सुरू होतं, तेव्हा त्यांचं बिलिंग होईल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मृतदेह ताब्यात देऊ. तोपर्यंत तुम्हाला इथे शवागारात तो मृतदेह ठेवावा लागेल. आम्ही अशी विचारणा केली की असं का, कारण आम्ही बिल भरायला तयार आहोत, शहरी गरीब असू दे किंवा अन्य काही असू दे. त्यांनी पुन्हा असं सांगितलं की तुम्हाला जर का कॅश पेमेंट तुम्ही इथे सर्व संपूर्ण पेमेंट तुम्ही करू शकता आणि तुमचा मृतदेह तुम्ही ताब्यात घेऊ शकता आणि नंतर तुम्ही क्लेम महापालिकेकडे करू शकता शहरी गरीब योजनेचा. मग ही कुठेतरी अडवणूक वाटली. त्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा इथे गोंधळ घातला नाही किंवा काही आम्ही मागण्या केल्या नाहीत. आम्ही शांतपणे, कारण आमची ती मानसिकता नव्हती रात्री. आम्ही 3:30-4ला इथून वैकुंठ, नंतर पास ही सगळी प्रोसिजर केली आणि 8:20ला मी आणि त्यांचा एक मित्र असे आम्ही तिघेजणी इथे परत आलो. त्यांनी 8:30ची वेळ दिली होती. तिथे बिलिंग सेक्शनला जे कोणी आहेत ते बरोबर 8:45ला तिथे आतमध्ये आले. मी त्या ठिकाणी गेलो, त्यांना विचारलं की असं रात्री जी घटना घडली आहे तर आम्हाला बिलिंग केलं तर मृतदेह ताब्यात घेता येईल. त्यांनी सांगितलं तुम्हाला थांबावं लागेल, 9:30ला कोण त्यांच्या सिनियर मॅडम येतात, त्यांची फाईलवर सही झाल्यानंतर मी प्रोसेस करेल. तर मी त्यांना म्हटलं मॅडम याच्यातही पुन्हा म्हणजे 9:30 मग ते पुढे 1-1.5 तास त्याच्यात, तर तुम्ही अडवणूक करताय. तर त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्हाला जे काही बोलायचं ते आमच्या सिनियरशी बोला, माझ्याशी काही बोलू नका. मी परत त्यांना सांगत होतो की बिल आम्ही भरायला तयार आहोत, पण तुम्ही बिल द्यायला तयार नाही आहे आणि 8-9 तास झाले तुम्ही बॉडी ठेवून घेतलेली आहे. पुन्हा आम्ही बाहेर आलो. इथे एक सुदैवानी एक कर्मचारी आहे जे ओळखीचे होते, त्यांनी थोडं तिथे रिक्वेस्ट केली आणि आम्हाला 9:15ला बरोबर मला आवाज दिला परत की तुम्ही तुमचं बॉडी ताब्यात घेऊ शकता. तर मी म्हणालो की बॉडी ताब्यात घेतो, आपण बिलाचं काय झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही थोड्या वेळाने तुम्हाला जसं जमेल तुम्ही तुमची बॉडी पहिली घेऊन जा आणि त्यानंतर तुम्ही या, उलट आम्हीच तुम्हाला 7,000 आणि वरती काहीतरी रुपये त्यांनी सांगितले की आम्हीच तुम्हाला रिफंड द्यायचो आहे. तर हे किती धक्कादायक होतं की तुम्हालाच बिलिंगचं माहीत नाही, पेशंट बिल भरायला तयार आहे, पेशंट मृत झालेला आहे, ती मानसिकताच कुठे राहिली नाही. आम्ही सांगतोय की आम्ही बिल भरणार आहोत तरी ते ऐकायला तयार नव्हते. आणि शेवटी बरोबर 9:30 शवागारातून आम्ही बॉडी काढली. तिथे जय भवानी म्हणून ॲम्ब्युलन्स होती, त्या ॲम्ब्युलन्समधून आम्ही ती बॉडी इथून घेऊन गेलो. त्या शवागारात पण माझी तिथे सिग्नेचर आहे, मी तारीख टाकलेली आहे की ती बॉडी मी ताब्यात घेतलेली आहे. रात्री 1:30 वाजल्यापासून सकाळी 9:30 म्हणजे तब्बल 8 तास हे चालू होतं. पण आम्ही मानसिकता आमची, कारण आम्ही दुःखामध्ये असल्यामुळे आम्ही काही तिथे बोललो नाही कोणाला. आणि त्यानंतर आता मी महापालिकेतलं जे आरोग्याचं कक्ष आहे, तक्रार निवारण कक्ष, त्या ठिकाणी बरोबर 10:30ला मी फोन करून ही माहिती दिलेली आहे की माझी तक्रार दाखल करून घ्या आणि तुम्ही कारवाई करा. आणि दुपारी परत नाही, त्यांनी कारवाईचं अजून काय आश्वासन दिलं नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही याबाबत खुलासा मागू या हॉस्पिटलकडनं, असं मी फोन केल्यावर तिथे कळलं. आणि दुपारी आत्ता मी 1:03च्या सुमारास मी लेखी अर्ज आरोग्य प्रमुखांना केलेला आहे आणि मी कारवाईची मागणी केलेली की अशांना कारवाई झालीच पाहिजे. अशा असंख्य पेशंटला त्रास होत असेल, पण आज मी पुढे आलो किंवा मी आवाज थोडासा उठवला नंतर त्यामुळे समोर येत आहे, पण असे कित्येक पेशंटला त्रास होत असेल. यांनी 24 तास त्यांचे कर्मचारी तिथे नियुक्त ठेवावेत ना. बिल भरायला पेशंट तयार आहे, तुम्ही 8 तास बॉडी ठेवताय तशीच. हा कुठला प्रकार आहे? वेळ जो लागला त्याने काय मानसिक त्रास झाला तुम्हाला, तुमच्या परिवाराला, सगळ्या नातेवाईकांना? मानसिक तर त्रास असा झाला की त्यांचा जो मुलगा आहे आता, त्याचं एक 21-22 वय आहे, तो तर खूप रात्री रडत होता की बॉडी का ताब्यात देत नाही आहे. शिवाय आम्हाला इथे म्हणजे जर का ती बॉडी लवकर ताब्यात मिळाली असती, कारण ती बॉडीचं किडन्या दोन्ही फेल होत्या. जर का डॉक्टर पण असं सांगितलं होतं डॉक्टरांनी वरती की जास्त ठेवता येणार नाही त्यांना घरी वगैरे. आमचं ते मृतदेह, आमची प्रोसेस 12:30ला झाली वैकुंठला. तर तेच आम्ही जर का बॉडी 1 तासाभरात आमचं काम झालं असतं, आम्ही बिल भरायला तयार होतो, तर आम्ही कदाचित 6, 7, 8ला आमचं काम झालं असतं. म्हणजे मानसिक त्रास झाला नसता. एवढे सगळे जे नातेवाईक आहेत, मुंबईवरनं वगैरे नातेवाईक आलेले होते, ते पण इथेच होते. ते सकाळी 6 वाजता तिथे पोहोचलेले होते आणि तरी यांनी अडून ठेवलं. आणि मी तर सारखा सांगत होतो तर बिल भरतोय ना आम्ही बिलाला नकार दिला तर ठीक आहे की बिलाला नकार देतोय. आता बिल भरतोय आम्ही तरी तुम्ही बॉडी देत नाहीये आणि तुमचा कर्मचारी तिथे उपलब्ध नाहीये आम्हाला बिल द्यायला, ती आमची चूक आहे का?
तुमची आता मागणी काय? आमची अशी मागणी आहे की तत्काळ याच्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, कारण हे अडवणूक झालेली आहे. त्या आमच्या जे मृत पेशंट आहेत त्यांची अडवणूक झालेली आहे, आम्हाला मानसिक त्रास झालेला आहे आणि याच्यात आरोग्य प्रमुख असतील, महापालिका असेल, यांनी खरंच लक्ष घालून यांच्यावर तर गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण असं गुन्हा दाखल झाला तरच पुढे काहीतरी यांच्यावर अंकुश बसेल.